जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव गावातील एक बैल सध्या चर्चेत आहे। सोन्या नावाचा हा बैल आहे। या बैलाची तब्बल 7,51,000 रुपयांना विक्री झाली आहे। शेतीसोबत बैलजोडी स्पर्धांमध्ये गाजलेल्या या बैलामुळे शेतकरी आणि बैलप्रेमींमध्ये या बैलाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे। आपण सुद्धा पाहूया सोन्या। जालना जिल्ह्यातील सावंगी अवघडराव येथील शेतकरी मदन झोरे यांच्या सोने या बैलानं अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। सुमारे 7 महिन्यांपूर्वी पिंपळगाव रेणुकाई येथून खरेदी केलेल्या या बैलानं ताकद, चपळता आणि देखणा बांधा यामुळे अनेक बैलजोडी स्पर्धांमध्ये आपली छाप सोडली। चिखली, बुलढाणा, मेहकरसह विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये सोन्यानं अनेक वेळा प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा मिळवलाय। त्यामुळे सोन्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली। या लोकप्रियतेमुळेच मुंबई येथील गणपत दामू म्हात्रे यांनी सोन्यासाठी तब्बल 7,51,000 रुपयांची बोली लावली। अखेर शनिवारी हा व्यवहार पूर्ण झाला आणि सोन्या नव्या मालकाकडे रवाना झाला। बैलानं खूप ठिकाणी प्रथम क्रमांक केला, तसा बैल नाव चर्चेत आला, नामचे म्हणून बैल ओळखला गेला। नंतर जी मुंबईची जी मंडळी आहे गणपत दामू म्हात्रे यांना बैल पसंत आला। यांनी शनिवारी 2-3 दिवसापूर्वी 7,51,000ला बैल हा मदन दादाकडून खरेदी केला। बैलाचं खूप पळण्यामुळे बैल चांगला विक्री झाला। विक्रीच्या वेळी मदन झोरे यांनी सोन्यावर गुलाल उधळून त्याचं पूजन केलं आणि भावनिक निरोप दिला। हा क्षण पाहणाऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आणणारा ठरला। बैलजोडी स्पर्धांमधील सोन्याचा दबदबा आणि त्याची विक्रमी किंमत यामुळे हा व्यवहार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय। सोन्यासारख्या बैलामुळे ग्रामीण भागातील परंपरा, स्पर्धा आणि शेतकऱ्यांचं जनावरांवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।